तर हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर बघा, रात्रीची वेळ होती आणि मी इथे बघत होते की आपल्या मोगऱ्याच्या झाडाला किती फुलं सुंदर लागली आहेत आणि कळ्या किती छान लागल्यात. तर मी काय केलं, 2 कळ्या अशा मी हातामध्ये तुम्हाला दाखवत होते असं घेतलं तर त्या गळूनच पडल्या लगेच. सकाळी उठल्यावर आपल्या लेकराला सकाळी शाळेत जाताना लावा म्हटलं, पण काय करतं, त्या कळ्याच निघून बसल्या. मग मी काय केलं, ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर पण कळ्या सुंदर लागल्या होत्या. तर नंतर बघा, मी इथे इडलीसाठी, उद्या शनिवार आहे, मग शनिवारसाठी काहीतरी डब्याला द्यावं. पोळी भाजीचा डबा नसतो, तर इडलीचं इथं मी भिजत टाकले होते आणि डाळ ती मला बारीक करून घ्यायची होती. तर तेच मी बारीक करून घेणार होते. लेकरं बसलेत अभ्यास करत वगैरे, तर मी इथं ग्राइंड करून घेतले. डाळ बघा कशी बारीक अशी वाटून घ्यायची. आपल्याला इडलीला जशी आपण इडलीसाठी जसं करतो, तुम्हाला तर माहिती असेल, ते करून घेतलं. आणि इथं काय झालं, इडलीचं जे मी रवा असतो ना, तो रवा छोट्या पातेल्यात पडला. त्याच्यामुळं त्यात हे वाटण केलेलं आहे ना, त्यात टाकल्यानंतर सकाळी उठल्यावर फुगणार नव्हतं. त्याच्यामुळं मी पातेलं चेंज केलेलं आहे आणि पातेलं चेंज करून त्यात रवा टाकला आणि नंतर ते आपलं डाळ वगैरे बारीक केलेली होती ना, ती टाकली. आणि आपली आर्या बघा, तर ती तिथे मॅश करत होती. आणि रात्रीच मी काय करते, सकाळी जास्त गडबड होऊ नये, 7 वाजता शाळा असते बरोबर, त्याच्यासाठी ना मी रात्रीच काय केलं, बाटल्या वगैरे स्वच्छ धुतल्या आणि त्या भरून ना मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या, जेणेकरून सकाळी गडबड होणार नाही म्हणून. आणि हे बघा, रात्रीचा पसारा किती पडला आहे. सगळं करायचं म्हणलं तर हे एवढा मोठा पसारा पडून बसते. मग त्याला हे पटकन मी काय केलं, आता आवरून घेतलं. आवरून घ्यायच्या अगोदर ना लेकरांना जेवण दिलं. त्यांना म्हणलं की जेवण करा, मी भांडी वगैरे घासून घेते, किचन कट्टा आवरते. तर इथे मी थोडा चिवडा दिला आहे, लापशी, भात, चपाती आणि डाळीची आमटी. तर ते जेवण करतात तोपर्यंत चला आपण किचन कट्टा साफ करून घेऊयात. आणि इथे मस्तपैकी लाडूसुद्धा होता. बुंदीचा लाडू आहे बघा हा, आणि हा छान आहे खायला, मला तर फार आवडते आणि आर्याच्या पप्पांना पण आवडते हा लाडू. मग दोघांना काय केलं मी, जास्त इथं लापशी पण होती गोडचं, पण लाडू आहे म्हणून दोघांना अर्धा अर्धा करून दिलेलं आहे मी. तर ते त्यांना जेवायला ताट दिलेलं आहे आणि नंतर आपण आपलं काम सुरू केलं. आणि इथे बघा किती मगा पसारा होता आणि आता स्वच्छ केल्यानंतर एकदम क्लीन किती छान वाटते आणि किती प्रसन्न वाटते. ते इतकं घाण बघून ना कसं तरी होतं. आणि आता एकदम स्वच्छ क्लीन झालेलं आहे. आणि मी नंतर ना किचन कट्टा क्लीन केल्यानंतर मी इथे रात्रीच ह्याच्यासाठी चटणीसाठी नाही, इथे खोबरं, काय शेंगदाणे, मिरची, काय असेल तर जे साहित्य लागतं आहे ना, ते सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सेट करून ठेवलं आणि मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं, जेणेकरून सकाळी उठल्यास गडबड न होता लगेच फिरवून घ्यायचं आणि चटणी करून घ्यायची. आणि रात्रीच मी इडलीचं भांडंसुद्धा घासून ठेवलेलं आहे. सकाळी उठून लगेच पटकन धुवून लगेच त्याला इडली लावता येते, उशीर होत नाही आहे म्हणून. आणि बघा, इथे मी सकाळ उठून आंघोळ वगैरे झाली आणि मस्तपैकी मी इडल्यासुद्धा लावून घेतलेल्या आहेत. आणि मुलं शाळेला गेले आणि मुलं शाळेला गेल्यानंतर बघा, इथे इडल्या कशा झाल्यात, मऊ लुसलुशीत झाल्यात एकदम. पीठ वगैरे छान असं भिजलं होतं. किती जाळीदार इडली बनलेली आहे. तर चला, तुमची पण शनिवारची अशीच गडबड असते का? तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला एक लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरत जाऊ नका बरं. आणि हे बघा, इथे इडली सॉफ्ट झालेली आहेच, पण सांबारसुद्धा कसं कलर आलं त्याला. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.